श्री स्वामी समर्थ मंडळी, शीतलनी एक 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला होता. तर त्याच्यामध्ये तिने असं सांगितलं होतं की आषाढ महिन्यामध्ये आखाड का तळला जातो आणि जो काय तुम्ही आखाड तळणार आहात, जो काही नैवेद्य आहे, त्या नैवेद्यामध्ये काय असलं पाहिजे आणि हा नैवेद्य आपण ज्या ठिकाणी राहतो तिथल्या ग्रामदैवतांना का दाखवला पाहिजे, त्यामागं काय सायन्स आहे, तर याची सविस्तर माहिती तिने तिच्या यूट्यूब चॅनलवरती तिने अपलोड केली होती. तर त्याप्रमाणे आज आम्ही संडे असल्यामुळे आज सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम आज आम्ही करत आहोत आणि आमच्या जवळच्या ग्रामदैवतांना आता आम्ही हा नैवेद्य दाखवण्यासाठी जाणार आहोत. तर हा नैवेद्य आपल्या ग्रामदैवतांना आषाढ महिन्यातच का दाखवला पाहिजे, यामागचं काय सायन्स आहे आणि ही आपली मराठी संस्कृती जी आहे आणि या परंपरेची आठवण आपणा सर्वांना राहण्यासाठी आम्ही एक छोटासा व्लॉग तयार करत आहोत. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही सर्वांना शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तर आता मंडळींनो, सकाळपासून काही ब्लॉग घेतला नाही किंवा व्हिडिओ घेतला नाही पूर्ण दिवसभराचा. आता डायरेक्ट आता नैवेद्य तयार झालेला आहे. नैवेद्यामध्ये आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो ग्रामदेवतांना. तर तो पूर्ण तयार झालेला आहे, पॅक सुद्धा केलेला आहे. आता फक्त जायचं आहे आपली जी काही जवळपास ग्रामदेवत आहेत, म्हणजेच आपले मारुती राया असतील किंवा आता जे आपल्या तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल, खंडोबा महाराजांचं मंदिर असेल, भैरवनाथ असतील, या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे सहपरिवार. आणि दर्शन घेऊन आपल्याला आपल्या संसारासाठी किंवा आपले आता जे काही आपले ग्रामदेवत आहेत त्यांनी आपलं रक्षण करावं यासाठी आपण हा मान सन्मान त्यांचा करायचा असतो आषाढ महिन्यामध्ये. त्यामुळे आता याच्या पुढचा संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा पूर्ण शेवटपर्यंत. आणि हो, तुम्हाला याच्या पुढची संपूर्ण माहिती माझे मिस्टर देतील. नक्कीच आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नैवेद्यामध्ये नुसतीच पुरणपोळी नाहीये, तर सोबत आहे भजी आणि सोबत आहे कटाची आमटी. हा जो पूर्वीपासून चालत आलेला जो नैवेद्य आहे तोच आम्ही नैवेद्य आज ग्रामदेवतांना दाखवणार आहोत. पूर्ण पुरणपोळी म्हणजेच काय, तर पूर्ण त्याच्यामध्ये सगळंच आलं त्याच्यामुळे तो एक मान असतो नैवेद्याचा आणि पुरणपोळीलाच मान असतो. आता काही ठिकाणी वेगवेगळ्या नैवेद्याचा मान असतो ग्रामदेवतांना दाखवायचा आषाढ महिन्यामध्ये. तुमच्याकडे जी पद्धत असेल नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्याकडे काय नैवेद्य दाखवतात ग्रामदेवतांना. नक्कीच मला पण जाणून घ्यायला आवडेल. तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मंडळींनो, आता आम्ही घराबाहेर प्रवासाला निघालो आहोत. मनात एकच भावना आहे, श्रद्धा, सेवा आणि कृतज्ञता. आता आम्ही सर्वप्रथम जाणार आहोत दिंडोरीपणीत स्वामी सेवा केंद्र. सर्वप्रथम आता आम्ही आलो आहोत स्वामी केंद्रामध्ये, कारण नैवेद्याचा पहिला मान हा स्वामींनाच गेला पाहिजे, कारण ते आपले गुरु आहेत आणि गुरूंमुळेच आपल्याला या गोष्टीचं जे काही ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, ते मिळत असतं. म्हणून सर्वात प्रथम मान हा स्वामींना. हे आहे आमचं स्वामी केंद्र. आम्ही प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आम्ही सद्गुरूंच्या आशीर्वादानेच नेहमी करतो. आता आम्ही केंद्रामध्ये आलो आहोत. सर्वप्रथम आम्ही औदुंबराचं दर्शन घेतलं, 11 प्रदक्षिणा घातल्या आणि आता वाजले 5, 5:30, पावणे 6 झालेले आहेत आणि आरतीची वेळ जशी येत आहे तशी केंद्रामध्ये स्वच्छतेची लगबग चालू आहे. आणि हे आहे आमचा स्वामींचा दरबार. बघा किती सुंदर सजवलेला आमचा स्वामींचा दरबार आहे. आणि आमच्या घरापासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती हे स्वामी केंद्र आहे. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की स्वामी आमच्या जवळ आहेत. आणि स्वामींना नैवेद्य अर्पण केल्यानंतर स्वामी केंद्रालाच लागून दक्षिणेश्वर हनुमानाचं मंदिर आहे. तर दुसरा नैवेद्य आम्ही पवनपुत्र हनुमान यांना आम्ही समर्पित केलेला आहे आणि त्यांना कृतज्ञता व्यक्त केलेली आहे की आमच्या कुटुंबाचं, आमच्या पूर्ण गावाचं रक्षणची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. तर आमचं सदैव रक्षण तुम्ही करत राहा, ही एक कृतज्ञता आम्ही व्यक्त केली आहे. आणि हा एक नैवेद्य आम्ही हनुमानाला समर्पित केलेला आहे. मारुती राया म्हणजे भक्ती, शक्ती आणि निर्भयतेचे प्रतीक. म्हणून प्रत्येक गावामध्ये हनुमंताला ग्रामरक्षक म्हणून खूप मोठे स्थान आहे. मारुती राया नेहमी आपल्याला संदेश देतात, शक्ती जरी असली तुमच्याकडे तरी त्या शक्तीचा उपयोग सेवा, धर्म आणि लोक कल्याणासाठीच झाला पाहिजेत.
मंडळींनो, आता आम्ही आलो आहोत गावाचे रक्षक काल भैरवनाथ मंदिरामध्ये. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये भैरवनाथांना ग्रामदैवत आणि क्षेत्रपाल म्हणून मानले जाते. क्षेत्रपाल म्हणजे गावाचे, शिवाराचे आणि ग्रामस्थांचे रक्षण करणारी देवता. भगवान कालभैरव हे भगवान शिवांचेच एक रौद्र आणि शक्तिशाली स्वरूप मानले जाते. या स्वरूपाचा उद्देश वाईट शक्तींपासून संरक्षण करणे आणि धर्माचे रक्षण करणे हा आहे. प्रार्थना करूया की आपल्या गावावर, आपल्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर त्यांची कृपा दृष्टी सदैव राहो, सर्व संकटे दूर होत, सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. श्री भैरवनाथ महाराज की जय. अशा प्रकारे कृतज्ञता आम्ही व्यक्त केली आहे. आताच आम्ही भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि भैरवनाथ महाराजांनाही आम्ही आज नैवेद्य आम्ही आता जस्ट ठेवलेला आहे. तर आपण बघतो आपल्या देवाऱ्यामध्ये आपण भैरवनाथाचा टाक आपण दुसऱ्या पायरीवरती ठेवतो. सोबत खंडोबाचा असतो, त्यासोबत आपण आपल्या तुळजाभवानीचा टाक असतो. तर भैरवनाथ महाराजांचा टाक आपल्या देवघरात आपण का ठेवतो? कारण आपण येता जाता आपलं कुटुंब असेल किंवा आपली मुलं असतील, येता जाता बाहेरचं संरक्षण होण्यासाठी जी जबाबदारी दिलेली आहे ही भैरवनाथ महाराजांची जबाबदारी आहे, की बाहेरचं संरक्षण. म्हणून आपण जे काही 5 नैवेद्य ठेवणार आहोत, पहिला नैवेद्य स्वामींना, दुसरा नैवेद्य भैरवनाथ महाराजांना, तिसरा नैवेद्य हनुमंताला, चौथा नैवेद्य खंडोबाला आणि 5वा नैवेद्य तुळजाभवानी माता. असे 5 नैवेद्य घेऊन आम्ही आज ग्रामदेवतांचा मान सन्मान करण्यासाठी आलो आहोत. तर यामागचं सायन्स काय, की आषाढ महिन्यामध्येच आपण ग्रामदेवतांचा मान सन्मान नैवेद्य ठेवून का करतो? कारण आषाढ महिना जो आहे हा पूर्ण पावसाचा महिना आहे आणि शेतकरी ह्याच महिन्यामध्ये पेरणी करून पावसाची वाट बघतात, की भरपूर पाऊस पडू देत, चांगलं अन्नधान्य येऊ दे. पण काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की खूप पाऊस पडतो, त्याच्यामुळे तुमची जी काही पेरणी केलेली आहे तिथं तुमचं नुकसानही होऊ शकतं किंवा खूप पाऊस पडल्यानंतर साथीचे आजार बळवतात आणि मग कुटुंबामध्ये काही माणसं संसर्गजन्य आजाराने ग्रस्त होतात. तर हा निसर्ग आहे. तर निसर्गाला कंट्रोल करणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. मग हे काम कोण करतं, की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपलं शेतामध्ये चांगलं पीक आलं पाहिजे, साथीचे आजार आपल्या घरामध्ये आले नाही पाहिजे. ह्या निसर्गाला कंट्रोल करणार कोण? तर परमेश्वर. तर निसर्ग आपल्या कंट्रोलच्या बाहेर. निसर्गाला कंट्रोल कोण करू शकतो? तर परमेश्वर. म्हणून त्या देवतांसोबत आपण कृतज्ञता व्यक्त करायची, की परमेश्वरा, की आज आम्ही तुमचा नैवेद्य ठेवून मानसन्मान करत आहोत आणि या मानसन्मान करण्यामागचं जे काही द्योतक आहे, की आमच्या कुटुंबाचं संरक्षण कर, आमच्या शेताचं संरक्षण कर. बस एवढंच आहे याच्यामागे. म्हणून आपण आषाढ महिन्यामध्ये ग्रामदेवतांचा मानसन्मान केला पाहिजे. एक साधं सोपं सायन्स आहे आणि जिथं सायन्स संपतं तिथे अध्यात्म चालू होतं. म्हणून अध्यात्माला कोणीही कमी समजू नये. अध्यात्माचा मान सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. तर चला मग आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. आता आपण जाणार आहोत तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. चला. आता आम्ही आलो आहोत तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये. तुळजाभवानी माता ही आदिशक्तीचे स्वरूप मानली जाते. ती भक्तांचे रक्षण करणारी, संकटाचा नाश करणारी आणि धैर्य, सामर्थ्य व आत्मविश्वास देणारी जगदंबा आहे. चे विशेष स्थान आहे. ची सुरुवात ही देवीच्या आशीर्वादानेच केली जाते. तिच्या चरणी येऊन आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि संकटांपासून संरक्षणासाठी प्रार्थना करतात. एकच प्रार्थना करूयात की सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. दैव राहो. आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो. आई भवानी उदो उदो. तर आता आम्ही आलेलो आहोत
भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर, तिथला मानसन्मान झाल्यानंतर आता आम्ही आलो आहोत तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. तर बऱ्याच जणांचा गैरसमज असा होतो की ग्रामदैवत आणि कुलदैवत ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ग्रामदैवत म्हणजे काय की आपण ज्या परिसरामध्ये राहतो तिथल्या वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करणारी देवता म्हणजे ग्रामदैवत. आणि कुलदैवत म्हणजे काय की आपल्या कुळाचं रक्षण करत आलेली जी देवता आहे की ज्याची आपल्या पूर्वजांनी तेव्हापासून त्या देवतेची पूजा केलेली आहे आणि त्यांच्या DNA मध्ये त्या देवतेची ऊर्जा ही समाविष्ट झालेली आहे आणि तोच DNA कालांतराने आपल्यामध्ये तो DNA आलेला असतो आणि मग ती ऊर्जा ती आपल्या DNA मध्ये सेव्ह असते. मग ही ऊर्जा जागृत कधी होईल की ज्या वेळेस तुम्ही आपल्या कुलदेवतेची आराधना करताल, त्यांचा मानसन्मान करताल वेळोवेळी दरवर्षी त्याच्या मूळ स्थानाला जाऊन तुम्ही जर त्याचा मानसन्मान केला, रोज तुम्ही त्या देवतेची सेवा केली, तर ती ऊर्जा आपल्या DNA मधनं जागृत होऊन आपला आध्यात्मिक विकास करते. तर हा असा दोन गोष्टींचा वेगवेगळा अर्थ आहे, तो आपण प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. हा खरोखरच आमच्यासाठी एक भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे. आम्ही आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नैवेद्य अर्पण करण्यासाठी आलो आणि अगदी त्याच वेळी देवीची आरती सुरू झाली. भक्तीमध्ये अशा योगायोगांना अनेक देवीची कृपा आणि आशीर्वाद मानतात. आरतीच्या या मंगल वातावरणात आपणही मनोभावे आईचे दर्शन घेऊया आणि तिच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबावर, गावावर आणि सर्व भक्तांवर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे. आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो. नारळ फोडल्यानंतर नारळाचा प्रसादही आम्ही आई देवीच्या चरणी अर्पण केलेला आहे. आता आम्ही श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरात आलो आहोत. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळेच उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळते. तिथे ढोल ताशे आणि लेझिमची प्रॅक्टिस सुरू होती. भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा हा सुंदर संगम पाहून मन अगदी प्रसन्न झाले. खंडोबा महाराजांना भगवान शिवांचे मार्तंड भैरव स्वरूप मानले जाते. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भक्तांचे ते आराध्य दैवतही आहे. विशेषतः शेतकरी, धनगर समाज आणि अनेक कुटुंबाचे ते कुलदैवत म्हणून पूजले जातात. खंडोबा महाराजांचे स्वरूप आपल्याला शौर्य, न्याय, पराक्रम आणि धर्मरक्षणाचा संदेश देते. म्हणूनच त्यांच्या मंदिरात भक्तीबरोबर उत्साह, पारंपरिक वाद्याचा निनाद आणि लोककलेची परंपरा जपली जाते. आज आम्हालाही या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्याची भाग्य लागते. आता आपण श्री खंडोबा महाराजांच्या चरणी नैवेद्य अर्पण करून त्यांच्या कृपेची प्रार्थना करूया. एळकोट एळकोट, जय मल्हार, सदानंदाचा एळकोट. अशा प्रकारे आम्ही खंडोबा महाराजांना नैवेद्य अर्पण करून आता आम्ही आलो आहोत काळूबाईच्या मंदिरामध्ये. काळूबाई माता ही महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शक्ती स्वरूप, आदिशक्ती म्हणून पूजली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार ती आपल्या लेकरांचे संकटापासून रक्षण करणारी, धैर्य देणारी आणि दुःख दूर करणारी आई आहे. अनेक कुटुंबासाठी काळूबाई ही कुलदेवी किंवा ग्रामदेवी म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यापूर्वी तिचे दर्शन घेण्याची आणि तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. आता आमचा आजचा हा पवित्र प्रवास पूर्ण झाला आहे. सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करून आम्ही आता घरी परतीच्या वाटेवर आहोत. आता अंधार पडू लागला आहे, पण मन मात्र भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे. तर अशा प्रकारे घरी पोहोचला आहोत आता आम्ही. आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेलच की जे काही आमच्या जवळपास ग्रामदेवत होते त्या सर्व ग्रामदेवतांचं आम्ही दर्शन घेतलं आहे. आणि सर्वप्रथम सुरुवात आपण केली ती म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या केंद्रापासून. कारण की आपणास तर माहिती आहे की आपण स्वामींचे भक्त आहोत, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादानेच आपण सर्व गोष्टींची सुरुवात करतो.
तर अशा प्रकारे सर्व ग्रामदेवतांचं तुम्हाला पण दर्शन झालं असेल व्हिडिओमध्ये. आता अशा प्रकारे तुमच्या पण घराजवळ जे काही ग्रामदेवत आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही मान सन्मान करा, नैवेद्य दाखवा. अजून आषाढ महिना चालू आहे. आषाढ अमावस्येच्या अगोदर तुम्ही केव्हाही कुलदेवताच्या वारी असेल किंवा तुम्ही इतर दिवशी शुभ दिवशी सुद्धा आपल्या जे ग्रामदेवत आहेत त्यांना नैवेद्य दाखवून त्यांचा मान सन्मान नक्कीच करावा. कारण की आपले ग्रामदेवत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं संरक्षण करतात, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतात आणि आपल्यासोबत त्यांचा सदैव आशीर्वाद राहतो. तर आता घरी पोहोचलो आहोत आणि सगळ्यात मोठी कृपा झाली ती म्हणजेच काय, दिवसभर पाऊस चालू होता आज. आता विचार होता मनामध्ये दिवसभर किंवा स्वयंपाक करता नैवेद्य बनवताना किंवा पाऊस चालू आहे, कसं जाणार आहे, सगळीकडे फिरायचं आहे आणि ग्रामदेवत तुम्हाला माहिती आहे की एका लांब ठिकाणी असतं तर एक जवळ ठिकाणी असतं. तर अशा प्रकारे खूप जवळपास असं अंतर होतं. तर अशा प्रकारे संध्याकाळी आता पाऊस उघडला, ती स्वामींचीच कृपा की संपूर्ण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे घरी पोहोचेपर्यंत पाऊस कुठेच लागला नाही. म्हणून मीच म्हणते की बा कुठल्याही कार्याची सुरुवात जी असते ना ती आपल्या स्वामींच्या आशीर्वादानेच करावी. सर्व कार्य आपले निर्विघ्नपणे पार पडतात. तर यावरून एक गोष्ट अशी शिकायला मिळते की आपल्या पूर्वजांनी जी काही आपली ही परंपरा चालू ठेवलेली आहे तर ती नुसती रूढी नसून एक श्रद्धा आहे आणि संस्कृतीची जपणूक आहे. तर चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या सेवेमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.